मी आपल्याला अभिमानाने सांगतो, मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर दावोसला गेलो होतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये स्वित्झर्लंडला, त्यावेळेस तर सुरुवात होती आमची. आणि मला आठवतं आहे की आपल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये एवढी गर्दी व्हायची की खूप वेगवेगळ्या देशाचे प्रमुख आम्हाला भेटायला आले, उद्योजक आले आणि आपल्याबरोबर MOU साईन केले त्यांनी. मला वाटलं नव्हतं की एवढा रिस्पॉन्स मिळेल, कारण आपलं तर नवीन सरकार, त्यांना काय माहिती कधी सरकार इकडे बदलते, कधी जाते, नवीन येते. पण कारण तसं मीच टांगापलटी करून नवीन सरकार आणलं, कारण ते गरजेचं होतं. ते लॉकडाऊन सरकार होतं. उद्योग बंद, दुकान बंद, मकान बंद, मंदिरं बंद, सण बंद, उत्सव बंद, सब बंद. सब बंद रहेगा तो चलेगा कैसे? कोविड करून चालत नाही. आणि म्हणून सरकार बदलणं गरजेचं होतं, जे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार, खरं म्हणजे एका विचारधारेचं सरकार आवश्यक होतं. आणि देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात होता. आणि मग महाराष्ट्रामध्ये देखील एका विचाराचं सरकार असेल तर डबल इंजिनचं सरकार म्हणून आपल्या राज्याला विकासाचा वेग मिळेल, आपल्या राज्याच्या विकासाला गती येईल, प्रगतीला गती येईल, हा विचार करून तसं काम फार कठीण होतं. ते आठवले दिवस तरी सुद्धा, कारण शेवटी चालू सरकार म्हणजे अस्तित्वात असलेलं सरकार, आणि आम्ही मंत्री होतो. मंत्री सरकारमधून पाय उतार होऊन विरुद्ध दिशेकडे जाताना कधी तुम्ही पाहिले? एक नगरसेवक काय ग्रामपंचायतचं सरपंच पण सत्ता सोडत नाही, पण आम्ही सत्ता सोडली विचारधारेसाठी आणि या राज्याच्या विकासासाठी, या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी सरकार बनवलं. आणि मला आठवत आहे 2.5 वर्षात एकही सुट्टी न घेणारा हा मुख्यमंत्री.